नमस्कार, मी प्रज्ञा. न्यूज अनकटच्या पुणे प्राइम या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्रात सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्या अगोदर नजर टाकूयात पुण्यातील महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे कायद्याच्या चौकटीत बसणारं नाही, लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य. समीर भुजबळांकडून फुले वाड्याच्या देखभालीच्या वादावर स्पष्टीकरण. अहिल्यानगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावरील हल्ल्याचा NSUI कडून तीव्र निषेध. आणि येरवड्यात पुणे पोलिसांनी परत केले नागरिकांचे 28.35 लाखांचे हरवलेले मोबाईल. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात कोर्टाच्या निर्णयावर भाष्य केले. मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे कायद्याच्या चौकटीत बसणार नाही, तसेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी कोर्टाने दिलेला निर्णय स्वागतार्ह असून त्यामुळे तमाम ओबीसी बांधवांना न्याय मिळेल असं त्यांनी म्हटले. ओबीसींची कोणतीही नुकसान करणारा अन्यायकारक निर्णय स्वीकारणार नाही असं स्पष्ट मत त्यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना मांडले. आम्ही सन्माननीय न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करतो पहिल्यांदा. पण आता लार्जर बेंच जे बनवलेलं आहे त्याची हिअरिंग घेत असताना महाराष्ट्रानं अनुभवजन्य डाटा गोळा केला का, इम्पेरिकल डेटा गोळा केला का? कारण बांठिया समितीनं जी आकडेवारी ओबीसींची दाखवलेली आहे ती महाराष्ट्राच्या डोळ्यात धुळफेक करणारी आहे. त्यामुळं बांठिया समितीच्या शिफारशी महाराष्ट्र शासनाने लार्जर बेंचसमोर देऊ नये. अनुभवजन्य व्यापक असा सर्वे करावा, सुप्रीम कोर्टानं सांगितलेली ट्रिपल टेस्ट करावी आणि मग लार्जर बेंच समोर हे हिअरिंग व्हावं. आणि आत्ता जो सन्माननीय न्यायालयानं जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचं तमाम महाराष्ट्रातल्या ओबीसी VJNT SBC बांधवांच्या वतीनं या निर्णयाचं स्वागत करतो. त्याचं कारण असं आहे की लोकल बॉडीजमध्ये ओबीसींच्या सहभागाशिवाय जो निवडणुका घेण्याचा किंवा याच्या पाठीमागेही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्या. खरं तर ओबीसींचं प्रतिनिधित्व या न्यायालयाच्या निर्णयानं सस्टेन होणार आहे. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. हे बघा, जर बांटिया समितीच्या तुटपुंज्या माहितीच्या शिफारशीच्या आधारे जर इथं आरक्षण दिलं जाणार असेल तर त्याला आम्ही विरोध केलेला होता. त्यामुळं ज्यावेळी लार्जर बेंच यावर विचार करेल त्यावेळी इथला इम्पेरिकल डेटा पहिल्यांदा शासनाला गोळा करायला लावावा आणि मग यावर सुनावणी व्हावी अशी आमची परत विनंती राहील. धन्यवाद. आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यातील फुले वाड्याला भेट दिल्यानंतर समीर भुजबळ यांनी फुले वाड्याच्या देखभाली संदर्भातील वादावर स्पष्टीकरण दिले. फुले वाड्याचे संवर्धन योग्य रीतीने सुरू आहे आणि एखादी चांगली संस्था जर त्याच्या देखभालीचं काम करत असेल तर त्यात काहीही गैर नाही. फुले वाडा हे विद्येचं घर आहे असं सांगत त्यांनी अधिक विद्यार्थ्यांनी आणि लोकांनी या ठिकाणी येऊन झाडे लावावीत आणि या वाड्याच्या संवर्धनात सहभागी व्हावं असा संदेश दिला. त्याचं जे आहे संगोपन, रिनोव्हेशन आणि त्याचं संवर्धन जे आहे आदरणीय भुजबळ साहेबांनी 93 साली केलं आणि या देशाचे महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते देशासाठी अर्पण करण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर दरवर्षी जे आहे महात्मा फुले समता परिषदेतर्फे जयंती पुण्यतिथी व इथे सावित्रीबाई फुले जयंती पुण्यतिथी असे विविध कार्यक्रम इथे आयोजित करत असते. आणि दरवर्षी आपण बघतो तर त्याच्यावर जे आहे मेंटेनन्स आहे तो कमी जास्त होत असतो. काही झाडं जे आहे तिकडे आपण वृक्षारोपण करतो, ती जे आहे आजूबाजूचे लोक जे आहे काढून नेतात. तिकडे जे आहे कधी कोण बघायला नसल्या कारणाने, सिक्युरिटी नसल्याने कपडेसुद्धा वाळत घालण्याचा कार्यक्रम तिकडे झालेला आहे. त्याच्यामुळे असे मग त्याच्यानंतर मग कचरा तिकडे तो साफसफाई होत नाही. खरं म्हणजे हे जे आहे ज्ञानाचं घर आहे. जास्तीत जास्त लोकांनी इकडे यायला पाहिजे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद एवढे वर्ष झाले काम करत आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून जे आहे की जेणेकरून लोकांनी इकडे यायला पाहिजे. महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंनी केलेलं कार्य हे लोकांनी बघायला पाहिजे. मुलांनी त्याच्यातून जी आहे शिकवण घेतली पाहिजे आणि त्यासाठी त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून की अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सगळ्या लोकांना वाटलं की आपण हे जर मेंटेनन्सला घेतलं तर नियमितपणे साफसफाई होत राहील, गार्डनिंग चांगलं होत राहील, त्याच्या इलेक्ट्रिसिटी वगैरे बाकीची देखभाल होत राहील. तिकडे पुतळे बसवलेले आहेत, पुतळ्यांवरती खरं म्हणजे शेडची सुद्धा आवश्यकता आहे, ती शेडसुद्धा निर्माण करता येईल. अशा तरी संवर्धन करणे हा एकमेव आणि जतन करणे हा एकमेव उद्दिष्ट आमचं आहे. त्याच्यामध्ये दुसरं कुठलाही उद्दिष्ट नाही. काही लोक म्हणत आहे की बा एवढे आत्ताच का आठवलं, नंतर आता एवढं आठवलं, पण तुम्ही पण एवढं वर्ष होता ना, मग तुम्हाला वाटलं नाही का घ्यावं? तुम्ही जर एवढं कार्य करत असाल
तर तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये जर भाग घेतला असता आणि तुम्ही घेतला तर आम्हाला काही अडचण नाही आहे. अहिल्यानगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद आता उमटत आहेत. महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसच्या सदस्यांनी या हल्ल्याचा जोरदार निषेध केला असून त्यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. NSUIच्या सदस्यांनी हा हल्ला लोकशाहीवरचा हल्ला असल्याचं म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत देवेंद्र फडणवीस होश में आओ अशा घोषणा दिल्या आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्याचा आरोप केला. याचबरोबर राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राहुल गांधी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशी घोषणा देत काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाला त्यांनी पाठिंबा दर्शवलाय. पाहूया. देवेंद्र फडणवीस साहेब, तुमचा हा क्रूरपणा आता थांबवा. महाराष्ट्र तुमच्या जातीय भांडणांना कंटाळलेला आहे, धर्माधर्मामध्ये लावलेल्या भांडणाला कंटाळलेला आहे आणि आता तर तुम्ही सूड बुद्धीनं जिथं जिथं काँग्रेसचे नेते निवडून येऊ शकतात त्या ठिकाणी तुम्ही हल्ले करायला चालू केलेले आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब, या देशामध्ये राज्य हे संविधानाचं आहे, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचं आहे, गांधीजींनी दिलेल्या संविधानाचं आहे. तर देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या प्रकारे उत्तर हवे असेल त्या प्रकारे उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत. काँग्रेसचे कार्यकर्ते तयार आहेत. भले आमचं बलिदान या देशानं मागितलं तर चालेल, महाराष्ट्रानं मागितलं तरी चालेल, त्यासाठी आम्ही तयार आहोत, पक्षासाठी तयार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पण नेते, त्यांच्यावरती पण काल परवा दिवशी हल्ला झाला आहे आणि आता काल काँग्रेसच्या नेत्यांवर झाले. काय निवडणुकीच्या तोंडावर असे हल्ले होत आहेत? मॅडम, हेच सांगतोय, देवेंद्र फडणवीस घाबरलेले आहेत. आता त्यांनी इलेक्शन मॅनेज करून संपलं, पण आता लोकांना संपवायचं म्हणजे इथली लोकशाही संपवायची देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलेलं आहे. आणि त्यामुळेच अशा निवडून येणाऱ्या नेत्यांवरती, धमक असणाऱ्या कार्यकर्त्यांवरती, लढणाऱ्या कार्यकर्त्यांवरती अशा दडपशाहीचं वातावरण आणून त्यांचं मनाचं धैर्य खचवायचं आणि त्यांना संपवून टाकायचं हे देवेंद्र फडणवीस यांनी आखलेलं राजकारण आहे. ते राजकारण संपवण्यासाठी काँग्रेस पक्ष ताकदीने उभा आहे. ही मागणी पूर्ण नाही झाली तुमची तर पुढची भूमिका काय असेल? आम्हीच नाही, महाराष्ट्राची जनताच स्वतः रस्त्यावरती उतरेल आणि देवेंद्र फडणवीस यांना खुर्चीवरून खाली खेचेल. आणि हे काही दिवसात मीडिया समोर सांगतोय, हे होणार आहे. दौंड नगर परिषद निवडणुकीचे वातावरण चांगलंच तापलंय. शहरातील प्रभाग क्रमांक 7 मधील भाजप पुरस्कृत नागरिक हित संरक्षण विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह 2 उमेदवारांचे बॅनर रात्रीच्या वेळी अज्ञातांनी फाडले. या बॅनरवर रामदास आठवले आणि आमदार राहुल कुल यांचेही फोटो होते. एवढंच नाही तर फाडलेल्या बॅनरवरील चिन्हावर अज्ञातांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचे स्टिकर लावलेत. या कृत्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकर. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर समीर भुजबळ यांनी पुन्हा एकदा आपली ठाम भूमिका स्पष्ट केली आहे। ओबीसींचे 27% आरक्षण कोणत्याही परिस्थितीत कमी होता कामा नये आणि 50% मर्यादेपलीकडे कोणतीही मागणी नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। बांठिया आयोगाच्या आकडेवारीला विरोध दर्शवत हा विषय कोर्टात प्रलंबित असून जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागेल असं त्यांनी नमूद केलंय। पाहूया। असं आहे की पहिले सुद्धा 50%ची ही लिमिट जे होतं, आम्ही सुद्धा त्याला 50%च्या लिमिटच्या वर आम्ही आज काही मागत नाही। आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं की 27% ओबीसीचं आरक्षण आहे ते पुढे कमी होऊ नये, ही आमची मागणी होती। आणि हा विषय चालू पूर्ण झाला तर खानविलकर साहेबांची जी जजमेंट होती की ट्रिपल टेस्टच्या अनुषंगाने, ट्रिपल टेस्टमध्ये काय तो आयोग नेमायला पाहिजे होता, तर महाराष्ट्र शासनाने जे आहे पहिला एक आयोग नेमला। मग त्या आयोगाकडून जे आहे पाहिजे तसं काम बरोबर झालं नाही, कोर्टाने नाराजी व्यक्त केली म्हणून तो कमिटी ती नंतर बदलण्यात आली। नंतर मग भाटिया कमिशन जे आहे हे अपॉइंट झालं। मग भाटिया कमिशनच्या माध्यमातून अगदी थोडक्या महिन्याभराच्या आत जो आहे तो सर्वे केला गेला आणि तो सर्वे केल्या गेल्यानंतर तो जो रिपोर्ट आला तो आम्ही बघितल्यानंतर त्याच्यामध्ये फार चुका होत्या, म्हणजे एवढ्या मोठ्या ग्रहण चुका होत्या की काही ठिकाणी जिथे ओबीसीचं पॉप्युलेशन असताना सुद्धा तिथे 0 पॉप्युलेशन दाखवलं गेलं। अशा त्रुटी तिथे आढळल्यामुळे मग आम्ही जे आहे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये गेलो आणि सांगितलं की आम्हाला भाटिया कमिशन आयोग जो आहे हा रिपोर्ट मान्य नाही आणि त्यानुसार जे आहे येणाऱ्या काळामध्ये या पुढच्या निवडणुका ज्या आहेत त्यामध्ये ओबीसीचं फार मोठं नुकसान होणार आहे, अशी आमची बाजू जी आहे आम्ही त्या टायमाला मांडली होती। त्यानंतर जे आहेत गेले 2-3 वर्ष जे आहेत कोर्टामध्ये हे मॅटर प्रलंबित होतं, परंतु मेमध्ये जेव्हा पुन्हा हे मॅटर आलं तेव्हा कोर्टाने जे आहे सांगितलं की निवडणुका घेणं गरजेचं आहे, कारण गेले अनेक वर्ष जे आहे प्रलंबित अशा निवडणुका राहिलेल्या आहेत। मग आम्ही आमची बाजू अशी मांडली की भाटिया कमिशनच्या रिपोर्टवर आम्हाला आक्षेप आहे। भाटिया कमिशनच्या आधी ज्या पद्धतीने निवडणुका झाल्या त्या पद्धतीने जर निवडणुका जर घेतल्या तर आम्हाला त्यास हरकत नाही आणि त्याचा दुजारा जो आहे तो सरकारकडून पण दिला गेला होता आणि बाकीच्या ज्या वेगवेगळ्या ज्या पार्टीज होत्या त्या लोकांनी सुद्धा त्याला जे आहे मान्यता दिली आणि त्यानुसार कोर्टाने आदेश दिले की भाटिया कमिशनच्या आधी ज्या पद्धतीने निवडणुका झाल्या होत्या त्याच धर्तीवर निवडणुका घेण्यास हरकत नाही आणि म्हणूनच ह्या निवडणुका ज्या आहे आता पार पडत आहे। परंतु आता ह्या निवडणुका घेण्याच्या दरम्यान काही लोक परत जे आहे कोर्टात गेले आणि कोर्टामध्ये मांडलं की काही ठिकाणीचं रिझर्वेशन जे आहे हे 50%च्या पुढे ओलांडलं गेलेलं आहे आणि म्हणून त्याच्यावर जो आहे काही लोकांचा आक्षेप आहे की 50%च्या पुढे जाता कामा नये आणि म्हणून कोर्टाने जे आहे त्याच्याबद्दलची विचारणा केली होती। इलेक्शन कमिशनकडे पण विचारणा केली होती, इलेक्शन कमिशनने त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे, परंतु आज त्याच्यावर खऱ्या अर्थाने मुख्य निर्णय होणार होता, त्याच्यावर आर्ग्युमेंट होणार होत्या। त्या जसं आपल्याकडून जे मला माहिती मिळते, कारण मी प्रत्यक्षात अजून माहिती घेतली नाही, की कोर्टाने जे आहे ती जानेवारीमध्ये जे आहे 3 बेंच ह्याच्या बेंचसमोर जे आहे मॅटर ठेवलेलं आहे, तोपर्यंत जे आहे निवडणुका घेण्यास बंदी नाही असंही आपण जे सांगता आहात, परंतु त्याच्यामध्ये ही अट बरोबर आहे की 50%च्या आतमध्ये जे आहेत हे निवडणुका घ्यायला आमचीसुद्धा हरकत नाही, फक्त 27% रिझर्वेशनला पुढे धोका होता कामा नये। आणि यानंतर आता एक आनंदाची बातमी, ज्यामध्ये पुणे शहर पोलिसांनी येरवड्यात एक कौतुकास्पद आणि विश्वास वाढवणारा उपक्रम राबवत नागरिकांचे हरवलेले मोबाईल परत केलेत। परिमंडळ 4च्या कार्यक्षेत्रात पोलिसांनी 209 मोबाईल फोनचा यशस्वी शोध घेतलाय, ज्यांची किंमत एकूण तब्बल 28,35,000 रुपयांहून अधिक आहे। पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार येरवडा पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात हे सर्व मोबाईल फोन नागरिकांना सुपूर्द करण्यात आले। मोबाईलमधील आठवणी अनमोल आहेत अशा शब्दात नागरिकांनी पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त केली आहे। PMPMLनं नागरिक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत एक महत्त्वाची कामगिरी केली आहे। डेक्कन जिमखाना बस स्थानकाजवळील एका कमर्शियल इमारतीवर अनेक दिवसांपासून धोकादायक अवस्थेत लोंबकळत असलेले LED होर्डिंग आणि त्याचा लोखंडी सांगाडा PMPMLनं हटवलाय। PMPMLनं दिलेल्या माहितीनुसार भविष्यातही अशा धोकादायक जाहिरातींची नियमित तपासणी करून तात्काळ कारवाई केली जाणार आहे। खेड शिवापूर बोगद्यात क्रेटा कारचा भीषण अपघात झालाय। भरधाव वेगात असलेल्या कारनं नियंत्रण गमावलं आणि ती मोठा आवाज करत थेट बोगद्याच्या भिंतीवर आदळली। या घटनेनंतर पोलीस महामार्ग सुरक्षा पथक आणि बचाव पथके तातडीनं घटनास्थळी दाखल झाली असून जखमींना बाहेर काढण्यात यश मिळालंय। या बातमीसह वेळ झाली पुणे प्राईम मध्ये इथेच थांबण्याची। पाहत राहा न्यूज अनकट।